नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर इथे आंब्याचा सीझन सुरू झाल्यावर एकदा दोनदा तरी आमच्याकडे ही रेसिपी केलीच जाते। तर त्यासाठी इथे तूप टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये। त्यामध्ये साजूक तुपामध्ये हा सुकामेवा छान परतून घेणार आहे। तर व्यवस्थित हा सुकामेवा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत मनुके छान टम्म फुलत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित या तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बघा मनुके टम्म फुलून आलेले आहेत। तर एका डिशमध्ये हे सर्व काढून घेणार आहे आणि ह्या गरम तुपामध्येच आपल्याला 1 वाटी एवढा बारीक रवा टाकून घ्यायचा आहे। तर बारीक रवा अशा तुपामध्ये टाकला की तो छान फुलतो। तर इथे जेवढं तूप आहे तेवढ्यामध्ये मी रवा आधी चांगला मिक्स करून घेणार आहे आणि नंतर थोडं थोडं करून यामध्ये तूप टाकून रवा आपण चांगला रंग बदलेपर्यंत थोडासा असा रंग चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहे। खूप जास्त डार्क रंगावर भाजायचा नाही आपल्याला। तर थोडासा बदामी रंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय। थोडं थोडं तूप घालत जायचं, एकदम तूप घालायचं नाहीये। आणि रवा पूर्ण भाजून झाला की इथे एका आंब्याचा पल्प मी जवळजवळ 1 वाटीभर आंब्याचा पल्प यामध्ये टाकून घेतलेला आहे। आणि आंब्याच्या पल्पमध्ये पण थोडासा पाण्याचा अंश असतो, त्यामुळे त्या पाण्याच्या अंशामध्ये रवा थोडा फुलून येतो। आणि त्यानंतर तुम्ही दूध किंवा पाणी हे टाकून रवा चांगला शिजवून घेऊ शकता। तर राहिलेला आंब्याचा पल्प सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतला आणि तो सुद्धा रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने इकडे बाजूला मी दूध गरम करायला ठेवलं होतं। तर जवळजवळ 1 वाटी रव्याला मी 3 वाटी एवढं दूध गरमागरम टाकलेलं आहे। तुम्ही पाणी सुद्धा ऍड करू शकता तुम्हाला दूध जर टाकायचं नसेल तर। तर सुरुवातीला थोडं दूध टाकून घेतलं, त्यामध्ये रवा चांगला मिक्स करून घेतला आणि अशा पद्धतीने रवा चांगला या दुधामध्ये घट्ट झाला किंवा आळून आला की अजून थोडंसं दूध इथे मी टाकून घेतलेलं आहे। म्हणजे रवा चांगला पाहिजे तेवढं दूध किंवा पाणी टाकल्यावर छान मऊसूत असा आपला शिरा तयार होतो। आणि हा मँगो शिरा खायला इतका मस्त लागतो की सर्वजण आवडीने खातील। तर अशा पद्धतीने बघा इथे नंतर परत 1 वाटी दूध एवढं टाकलंय आणि दूध सुद्धा व्यवस्थित या रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। संपूर्ण दूध या रव्याने चांगलं शोषून घेतल्यानंतर आपण इथे साखर आणि सुकामेवा टाकून घेणार आहे। तर 1 वाटी रव्याला मी 1 वाटी साखर टाकलेली आहे। तुमच्याकडे गोड जास्त खात असतील तर 1.5 वाटी किंवा 1.25 वाटी टाकू शकतात, किंवा कमी खात असतील तर 1.25 वाटी एवढी साखर टाकून अशा पद्धतीने शिरा तयार करा। थँक्यू, धन्यवाद।